सर्व उपासक उपासिका बंधू भगिनी सर्वांना सप्रेम जय भीम। बंधूंनो, आपण कालच्या भागामध्ये भाग 1 मध्ये 20 मार्च 1927 रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा ब्रिटिश सरकारने सर्व सार्वजनिक स्थळ, पानवठे, क्रीडांगणे, शाळा, अंगणे, व्यवसाय सर्वांसाठी खुली केली, तेव्हा बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी आपला अधिकार बजावण्यासाठी महाडचे 14 तळे निवडले। परंतु आपण कालच्या भाग 1 मध्ये पाहिलं की सरकारी अध्यादेश असतानाही समाजामध्ये जनसमुदायामध्ये वैदिक धर्माचा, सामाजिक सत्ता आणि धार्मिक सत्तेचा इतका पगडा होता की बाबासाहेबांना 14 तळ्यावर जाण्यापासून रोखण्यात आलं। एवढंच नाही तर जेव्हा ते तिथे गेले आणि त्यांनी हक्क बजावला, तेव्हा सर्व गावाला दौंडी देऊन सांगून सर्व जमा करून बहिष्कृत परिषदेतील मंडळींना मारहाण करण्यात आली, दंगा करण्यात आला। एवढंच नाही तर नगर परिषदेतील काही आणि गावातील काही लोकांनी तेथील स्थानिक कोर्टातून त्यावर स्थगिती अध्यादेश आणला आणि ते तळे सार्वजनिक असूनही आमचे खाजगी आहे असे सांगून कोर्टाची स्थगिती आणून बाबासाहेबांचा जो हक्क बजावण्याचा अधिकार होता तो त्यांनी स्थगित केला। हे आपण भाग 1 मध्ये काल पाहिलं। बंधूंनो, आज आपण भाग 2 मध्ये जेव्हा केस कोर्टामध्ये गेली, 14 तळ्यांचा संग्राम, महाड संग्राम म्हणून ज्याला ओळखतात, त्या मानवी अधिकाराची मानवी अधिकार आणि मानवी सभ्यता आणि संस्कृतीची केस जेव्हा कोर्टात गेली, तेव्हा तेथील न्यायव्यवस्थेनेही निकाल देण्यास विलंब केला आणि बाबासाहेबांनी सर्व सरकारी दरबारी न्यायव्यवस्थेशी सर्व विचारविनिमय करून त्यांच्याशी अर्ज विनंत्या करून आमचा अधिकार आम्हाला देण्यात यावा म्हणून विनवण्या केल्या। परंतु सरकारी दरबारी आणि न्यायालयातही त्यावर लवकर निकाल देण्यात आला नाही आणि स्थानिक व सर्व भारतातील प्रमुख लोकांनी यांनीही कोणी त्या 14 तळ्याच्या आंदोलनाला मोठ्यात मोठा पाठिंबा देऊन तो लवकरात लवकर निकाली निघाल याच्यासाठी भारतातील कोणी मोठ्या नेत्यांनी प्रयत्न केलेला दिसत नाही। तसंच भारतीय लोकांवर, भारतीय जनमानसावर जे वैदिक धर्मांचं अधिराज्य होतं, जे धार्मिक आणि सामाजिक सत्तेचा जो पगडा होता तो कमी होण्याऐवजी अधिकच वाढल्यासारखा दिसत होता आणि त्यामुळं बाबासाहेबांना काय करावं
त्यावर काय उपाय केला जाईल की जेणेकरून हा जो अमानवीय, विषमतेवर आधारलेला, अन्यायावर आधारलेला, अंधश्रद्धेवर आधारलेला, दैववादाचा अतिरेक केलेला असा जो अमानवी आणि पाशवी विचार आहे की जो आम्हाला माणूस म्हणून समजत नाही, माणूस म्हणून जगू देत नाही, त्या विचारावर काय केलं म्हणजे त्याला शिह बसेल. आणि बाबासाहेबांना अभ्यासांती असं लक्षात आलेलं होतं की येथील वैदिक जो विचार आहे, सिद्धांत आहे, त्याला सहाय्यक आणि समर्थन देणारे जनमानसात अनेक असे ग्रंथ आहेत आणि ते त्याचं समर्थन करून जनमानसाचं जे मत आहे ते अजून भक्कम करून वैदिक सिद्धांताला बळ देतात. आणि त्यातील मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावर त्यांचं लक्ष केंद्रित झालं, कारण त्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे नामनिर्देश करून, राजाला नामनिर्देश करून स्पष्ट बजावलेलं होतं की वर्णव्यवस्थेचे आणि वैदिक सिद्धांताचे जे नियम होते, जे स्त्रिया शूद्रांना, भारतीय माणसाला अधिकार नाकारून त्यांना फक्त गुलाम आणि वेठबिगार केलेलं होतं, ते राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले होते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या असं लक्षात आलं हे जे समर्थन देणारे ग्रंथ आहेत यांचं जर आपण सामूहिकरित्या सार्वजनिक ठिकाणी दहन जर केलं तर हे अमानवी, अवैज्ञानिक, अंधश्रद्धेवर आधारलेले अमानवी असे जे विचार आहेत, विषमतेवर आधारलेले विचार आहेत, अन्यायावर आधारलेले विचार आहेत, त्याला शिह बसेल असं बाबासाहेबांना वाटलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी महाड येथे त्या चौदार तळ्याच्या काठावरच मनुस्मृती दहन करण्याचा निश्चय केला. आणि मग त्यांनी डिसेंबर महिन्यात 1927लाच डिसेंबर महिन्यात दिनांक 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच वेळेस जनजागृती करण्याच्या दृष्टीने त्यांनी बहिष्कृत परिषद याचीही तिथे सभा लावली. आणि महिला परिषद, स्त्री परिषद, स्त्रियांची त्यांनी तिथे परिषद लावली. आणि त्यांनी सर्व जनतेमध्ये जागृती करून सर्व बहिष्कृत सदस्यांना, बहिष्कृत प्रदेशाच्या लोकांना, सर्व शूद्र स्त्रिया यांना संदेश दिला आणि संपूर्ण भारतात जनजागृती केली. आणि दिनांक 25 डिसेंबर 1927ला महाड येथे येण्यास सांगितले. आणि तिथे आपला जो 14 तळ्याचा सत्याग्रह आहे, महाडचा जो संग्राम आहे, याचा भाग 2 आपल्याला सुरू करायचा आहे. 14 तळ्याचा सत्याग्रह भाग 2 हा आपल्याला सुरू करायचा आहे. आणि असं सांगून त्यांनी 25 डिसेंबरला सर्व लोकांना तिथे बोलवलं. बाबासाहेबांचा आदेश म्हटल्यानंतर सर्व स्त्रिया, महिला, पुरुष, तरुण सर्व 25 डिसेंबरला महाड येथे पोहोचले. त्यांची तिथे मोठी सभा त्यांनी
घेण्याचं ठरवलं प्रथम. म्हणून त्यांनी 14 तळ्याच्या अंगणामध्ये जवळपास त्यांच्या सभेसाठी जागा मागणी केली. तेव्हा नगर परिषदेने आणि तिथले स्थानिक लोकांनी जागा देण्याचे आणि 14 तळ्याच्या जवळपास सभा घेण्यास विरोध केला, नकार दिला. कारण 14 तळे हे आमचे खाजगी आहे. तसं पाहता तो विषय कोर्टात असल्यामुळे कोणी विरोध करू शकत नव्हतं. तरीही तिथे त्यांना सभा घेण्यास विरोध करून त्यांना तिथे सभा घेण्यास नाकारले आणि विरोध करण्यात आला. तेव्हा तेथील डॉक्टर फतेह खान यांनी 14 तळ्याच्या पासून जवळ असलेली त्यांची जी जागा आहे ती त्यांनी सभेसाठी दिली. आणि मग बाबासाहेबांनी त्या ठिकाणी 25 डिसेंबर 1927ला सभा घेतली. आणि त्या सभेमध्ये आपला जो मानवतेचा हक्क आहे, आपण जो माणूस आहोत, आपल्याला माणूस म्हणून जगू दिलं जात नाही, आणि त्यावर उपाय म्हणून जो ग्रंथ या समाजाला सांगत आहे की यांना शिक्षणाचा अधिकार नाही, यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नाही, संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाही, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याचा अधिकार नाही, हे जे सर्व अधिकार नाकारलेले होते आणि गुलाम आणि वेठबिगार केलेलं होतं, असं ज्या ग्रंथामधून नामनिर्देश केलेला होता स्पष्टपणे, तो मनुस्मृतीचा ग्रंथ, याबद्दल बाबासाहेबांनी सर्व तेथील त्या सभेला, बहिष्कृत परिषदेला समजावून सांगितलं. आणि पूर्ण समाजव्यवस्था, धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, या ज्या व्यवस्था समाजात कार्यरत असतात आणि त्यांचे परस्पर एकमेकावर कसे परिणाम होतात आणि माणसाचं जीवन हे कसं त्यावर अवलंबून असतं, याचं स्पष्टपणे सर्व खुलासा त्या परिषदेला केला. आणि आपलं जे गुलामीचं आणि वेठबिगारीचं जीवन यामध्ये ज्यामुळं झालं, ज्या गोष्टीमुळे झाले, ज्या गोष्टी त्यात कारणीभूत आहेत, त्या सर्व बाबासाहेबांनी त्या सभेतील लोकांना, त्या परिषदेला समजावून दिल्या. आणि त्यानंतर त्यांचे सहकारी, त्यांचे असलेले जे सहकारी सहस्रबुद्धे, यांच्या हस्ते त्यांनी त्या ठिकाणी एक ओटा बांधला आणि त्या ओट्यावर मनुस्मृतीचं दहन केलं. आणि आजपासून आपण हे नियम पाळायचे नाही, या नियमांना विरोध करायचा. आणि आपण आपल्याला जे नियम स्वातंत्र्य देतील, न्याय देतील, बंधुता देतील, शिक्षण देतील, अधिकार देतील, मानवी अधिकार देतील, त्या नियमांचं पालन यापुढे आपण करायचं, असं ठरवून त्यांनी त्यांचे ब्राह्मण मित्र, ब्राह्मण सहकारी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन केलं. बाबासाहेबांचा ब्राह्मणांना विरोध नव्हता. ते म्हणायचे, माझे ब्राह्मण लोकांना विरोध नाही, परंतु जे ब्राह्मण्यवाद आहे, या वैदिक व्यवस्था आणि वर्णव्यवस्था यांचं समर्थन करतात, त्यांना माझा किंवा त्या प्रवृत्तीला विरोध आहे. याच परिषदेमध्ये असताना सत्यशोधक समाजाचे जवळकर यांचं पत्रही आलेलं होतं. त्यांनी समर्थन दिलेलं होतं, परिषदेला त्यांनी समर्थन दिलेलं होतं. परंतु त्यात त्यांनी अशी अट टाकली होती की या परिषदेत एकही ब्राह्मण नसावा. तेव्हा बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले की माझा ब्राह्मणांना विरोध नाही, माझा ब्राह्मण्यवाद याला विरोध आहे, असं सांगून जवळकरांना स्पष्ट शब्दात सांगितलं की
ब्राह्मण्यवाद याला माझा विरोध आहे, ब्राह्मणांना नाही. आणि त्यांनी ते पत्र निकाली काढलं आणि एका ब्राह्मण सहकार्याच्या हातून त्यांनी ती मनुस्मृती तेथे चौदार तळ्यापासून जवळ असलेल्या ठिकाणावर जाळली आणि मानवमुक्तीचा, दौर्जन मुक्तीचा, स्त्रीमुक्तीचा हा जो संघर्ष आहे तो सुरू केला. त्यांनी जरी मनुस्मृती जाळलेली असली तरीही समाजसत्तेवर, समाजमनावर धर्मसत्तेचं, राजसत्तेचं आणि समाजसत्तेचं मोठा पगडा असल्यामुळं मनुस्मृतीचे नियम त्यांच्या अंगांगात भिनल्यामुळे ते सहजासहजी जाणे शक्य नव्हते. आणि म्हणून बाबासाहेबांनी पुढे त्यावर जनजागृती करण्याचं ठरवलं. आणि म्हणून 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर त्यांनी पुढे 26लाही महिला परिषद घेतलेली आहे तिथेच. त्यानंतर 27लाही बहिष्कृत परिषद घेतलेली आहे आणि त्यात 26 डिसेंबर 1927ला महिलांना प्रबोधन केलेलं आहे आणि त्यांना स्पष्टपणे या व्यवस्थेबद्दल, इथले परिस्थितीबद्दल जाणीव करून देऊन तुमची भूमिका कशी महत्त्वाची आहे हे समजावून सांगितलं. आपण ते पुढच्या भागात पाहू. त्याचप्रमाणे 27 डिसेंबर 1927लाही त्यांनी बहिष्कृत लोकांची परिषद घेतली आणि त्यांनाही सर्व परिस्थिती, धर्मव्यवस्था, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था या सर्व परिस्थिती समजावून देण्यात त्यांनी 27 डिसेंबर 1927ला परिषद घेऊन त्यांनाही सगळं समजावून दिलं आणि तुमची यात कशी महत्त्वाची भूमिका आहे हे त्यांना समजावून दिलं. आणि अशा प्रकारे 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम बाबासाहेबांनी महाड येथे पूर्ण दिवस जनजागृती करून आणि परिषद घेऊन केला. आणि एक वैदिक व्यवस्थेचे, वर्णव्यवस्थेच्या समर्थकांना एक संदेश दिला की आमचा मानवी सभ्यता आणि संस्कृतीसाठी संघर्ष इथून पुढे चालू राहील. त्यावेळेसही कोर्टाचा अजून निकाल आलेला नव्हता. नंतर कोर्टाने ते तळे हे सार्वजनिकच आहे हे निकाल दिला, परंतु फार उशिरा दिला. आणि म्हणून बाबासाहेबांनी तो संघर्ष सुरू केला आणि तो अजूनही काही प्रमाणात सुरूच आहे. म्हणून आपले सर्वांची एक जबाबदारी आहे की बाबासाहेबांच्या या संघर्षामध्ये सर्वांनी आपापली जे काही छोटी भूमिका असेल ती करावी. आणि बाबासाहेबांचा हा संघर्ष हा जो मानवी सभ्यता आणि संस्कृतीचा संघर्ष आहे की ज्याला बाबासाहेबांनी धम्माची जोड दिलेला आहे तो पुढे घेऊन जावा ही विनंती. जय भीम.